नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 11 स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी या नवीन आणि सोप्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला अरिथमॅटिक मीन म्हणजे अंकगणितीय सरासरी ही संकल्पना समजावून घ्यायची आहे आणि मग त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 11.1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. अतिशय सोपा असलेला नवीन चॅप्टर स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा असणार आहे अंकगणितीय सरासरी किंवा अरिथमॅटिक मीन. परंतु अरिथमॅटिक मीन या मुद्द्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण लेटस रिकॉलमध्ये म्हणजे उजळणीमध्ये जो आपण यापूर्वीच अभ्यासलेला एक मुद्दा आहे आता 7वी मध्ये, तो म्हणजे ॲव्हरेज. या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत उजळणीसाठी. ॲव्हरेज, कोणत्याही संख्यांचं ॲव्हरेज कसं काढायचं हे आपण आता 7वी मध्ये शिकलेलो आहोत. यामध्ये एक एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल, फाइंड द ॲव्हरेज ऑफ द नंबर्स 60, 40, 54, 46 अँड 50. म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर 60, त्यानंतर 50, 54, 46 आणि 50 या संख्यांची सरासरी शोधा, असा हा आपला एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल? दिलेले जे सगळे अंक किंवा संख्या आहेत या संख्यांचं आपल्याला ॲडिशन करून जेवढ्या संख्यांची आपण ॲडिशन करणार आहोत तेवढ्या अंकानं तेवढ्या संख्येनं आपण त्या बेरजेला भागणार आहोत. म्हणून ॲव्हरेज जे आहे त्या ॲव्हरेजची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी अशी करता येईल की ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स. म्हणजे हे जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्यांना आपण स्कोर असं म्हणतो. तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहेत त्या अंकानं त्या संख्येने आपण त्याला भागणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करायचं पहा, इथे एकूण 5 स्कोर्स आर गिवन 60, 50, 54, 46 अँड 50. म्हणजे एकूण 5 संख्या दिलेल्या आहेत. यांचा ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या बेरजेला 5 ने भागावं लागणार आहे. तर आपण 5 संख्यांची सरासरी या ठिकाणी शोधतो. याची मांडणी करताना आपल्याला कशी करावी पहा, 60 प्लस 40 प्लस 54 प्लस 46 प्लस 50 डिवायडेड बाय 5. 5 संख्यांची बेरीज किती आहे म्हणून या बेरजेला आपण 5 ने भागणार आहोत. तर आपण या सर्वांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन येणार आहे 260 डिवायडेड बाय 5. आणि जेव्हा आपण 260 ला 5 ने डिवाइड करू त्यावेळेस आन्सर असणार आहे 52. दॅट मीन्स ॲव्हरेज ऑफ दिस 5 नंबर्स इज 52. म्हणजे दिलेल्या 5 संख्यांची सरासरी जी आहे ती सरासरी 52 म्हणजे 52 आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला आपल्याला अल्जेब्रामध्ये काय म्हणता येईल ते आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अरिथमॅटिक मीन. आता या ठिकाणी पहा, आपण हे जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे, वी हॅव सीन दॅट द ॲव्हरेज ऑफ 60, 50, 54, 46 अँड 50 इज 52. म्हणजे या 60, 50, 54, 46 आणि 50 या संख्यांची जी सरासरी आहे त्या सरासरी 52 आहे हे आपण आता या एक्झाम्पलद्वारे पाहिलेलं आहे. आता द ॲव्हरेज इज द अरिथमॅटिक मीन ऑर सिम्पली मीन इन द स्टॅटिस्टिकल लँग्वेज. म्हणजे सांख्यिकीय भाषेमध्ये ॲव्हरेजलाच अरिथमॅटिक मीन किंवा सिम्पली मीन असं म्हटलं जातं. त्याला अंकगणितीय मध्य किंवा मध्य असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे जी संकल्पना आपण आता 7वीला ॲव्हरेज म्हणून पाहिलेली आहे तिला स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये सांख्यिकीय भाषेमध्ये अरिथमॅटिक मीन असं आपण या ठिकाणी संबोधणार आहोत. त्याला मराठीमध्ये अंकगणितीय मध्य असं म्हटलं जातं. मग अंकगणितीय मध्य शोधण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजेच ॲव्हरेजचा फॉर्म्युला असणार आहे. जेवढ्या स्कोअरचा आपल्याला ॲव्हरेज किंवा अरिथमॅटिक मीन शोधायची आहे त्या सर्वांची बेरीज करून त्यांच्या संख्येने त्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. या सिंपल कन्सेप्टवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 11.1 ला आपण सुरुवात करणार आहोत.
11.1 मध्ये सुरुवातीला आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण समजावून घेऊयात आणि मग त्या ऍक्टिव्हिटीतील ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत त्या आपण प्रॉपर नंबर पुट करून त्या ठिकाणी फिल करणार आहोत. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय 30 स्टुडंट्स. Fill in the boxes and find the average number of saplings planted by each student. म्हणजे खालील सारणीमध्ये 30 विद्यार्थ्यांनी लावलेली जी रोपं आहेत वृक्षारोपणामध्ये त्या रोपांची संख्या आपल्याला या ठिकाणी दर्शवलेली आहे. मग त्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे फिल इन द बॉक्सेस, म्हणजे काही ज्या रिकाम्या जागा या सारणीमध्ये किंवा इकडे पुढे सरासरी शोधताना काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. आता या ठिकाणी आपल्याला पहा टेबल किंवा सारणी जो आहे ते सारणीचं आपल्याला रिडिंग करता येणं गरजेचं आहे. फर्स्ट कॉलम इज नंबर ऑफ सॅपलिंग्स, त्याला आपण XI ने डिनोट करणार आहोत. दीज आर आवर स्कोर्स. एक झाड किंवा एक रोप लावलेली विद्यार्थी संख्या, 2, 3 ही रोपांची संख्या आहे. 1, 2, 3, 4. नंबर ऑफ स्टुडंट्स हा सेकंड कॉलम आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी और इट इज डिनोट बाय FI. आता पहा हा तिसऱ्या कॉलमचा आपण नंतर विचार करूयात. एक रोप लावलेली किती विद्यार्थी आहेत या सारणीवरून आपल्याला समजते की एकच रोप लावलेले विद्यार्थी आहेत 4. 2 रोप ज्यांनी लावलेली आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे 6. 3 रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 12 आणि 4 रोपे लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 8. आता विद्यार्थी मित्रांनो, these are the number of saplings, that means this is our score. It is denoted by XI. And number of students, it is frequency and it is denoted by FI. म्हणजे याचा अर्थ आपला जो स्टॅटिस्टिकल डेटा असेल 30 विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची किंवा रोपांची जी संख्या असेल ती संख्या 30 संख्या आपल्या समोर असणार आहे. त्यामध्ये 1 हा जो अंक आहे तो 4 वेळा आला असेल, 2 हा अंक 6 वेळा आला असेल, 3 हा अंक 12 वेळा आला असेल, तर 4 हा अंक 8 वेळा आला असेल. ज्यावेळी आपल्याला या टोटल असे एकूण जे अंक आहेत ते अंक आपल्याकडे 30 असतील, कारण 30 विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांच्या किंवा रोपांची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला 30 संख्या आपल्या समोर असणार आहे. म्हणून 30 नंबर्स आपल्या समोर असणार आहेत. तो आपला स्टॅटिस्टिकल डाटा असणार आहे. म्हणजे 30 संख्यांची आपल्याला बेरीज करून त्याला 30 ने भागल्यानंतर आपल्याला त्याचं मीन किंवा ॲव्हरेज मिळणार आहे. पण 30 संख्यांची बेरीज करण्याऐवजी जर आपण 1 हा 4 वेळा आलेला आहे, मग 1 ची बेरीज करण्यासाठी किंवा 1 ची 4 वेळा बेरीज करण्यासाठी आपण 1 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर ती जी सम आहे ती सम येणार आहे 4. म्हणून या ठिकाणी तिसरा जो कॉलम घेतलेला आहे तो म्हणजे FI इंटू XI. 1 इंटू 4 इट इज 4. पण ही जी टोटल आहे, टोटल 1, 2, 3, 4 हे जे नंबर्स आपल्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये असणार आहेत ते एकूण असणार आहे 30. म्हणून या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 30 येणार आहे. 4 + 6 10, 10 + 12 22, 22 + 8 that means 30. That means here N it is a total frequency, it is denoted by capital N. म्हणजे एकूण जी फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता आहे ती N या अक्षराने दर्शवतात आणि या सर्वांची जी बेरीज आहे ती बेरीज असणार आहे 30, कारण आपल्याकडे 30 अंक सांख्यिक माहितीमध्ये असणार आहे. मग यात तिसऱ्या कॉलम मध्ये यांची ऍडिशन मल्टिप्लिकेशन स्वरूपामध्ये आपण करून घेऊयात. 1 हा अंक त्या सांख्यिकीय माहितीमध्ये 4 वेळा आला म्हणून 1 ची 4 वेळा बेरीज करण्याऐवजी 1 गुणिले 4 म्हणजे या ठिकाणी 4 आले. 2 हा त्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये 6 वेळा आलेला असल्यामुळे त्याची बेरीज करण्यासाठी आपल्याला 2 इंटू 6 केलं तरी चालेल. 2 इंटू 6 इज 12. म्हणजे या ठिकाणी आपली नेक्स्ट फिल इन द ब्लँक असणार आहे 12. थर्ड असणार आहे 12 इंटू 3 और 3 इंटू 12 इट इज 36. अँड फोर्थ इज 4 इंटू 8 दॅट मीन्स 32. ही 4 ची 8 वेळा बेरीज या ठिकाणी मांडलेली आहे, 3 ची 12 वेळा बेरीज या ठिकाणी मांडलेली आहे, 2 ची 6 वेळा बेरीज या ठिकाणी मांडलेली आहे. आणि या टोटल स्टॅटिस्टिकल डेटामध्ये एकूण 30 विद्यार्थी असल्यामुळे यांची जी टोटल आहे त्याला आपण टोटल फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे. इट इज डिनोटेड बाय N. ते आपण या ठिकाणी घेतले. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक नवीन साइन जे आहे ते इंट्रोड्यूस होत आहे. दिस साइन इज कॉल्ड एज सिग्मा. हे जे साइन आहे सिग्मा म्हणजे सम. आता सम म्हणजे बेरीज. कुणाची बेरीज? तर FI XI यांचा जो गुणाकार प्रोडक्ट आहे या सगळ्यांची बेरीज आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे ही स्वतंत्र त्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये आलेल्या 1 या स्कोरची ऍडिशन आहे, सम आहे.
ही 2 ची 6 टाइम्स ऍडिशन आहे, सम आहे. असं आपल्याला सर्वच अंकांची, 30ही अंकांची जर बेरीज हवी असेल तर आपल्याला या सर्व अंकांची या ठिकाणी ऍडिशन करावं लागणार आहे. मग ती जी ऍडिशन आहे ती ऍडिशन म्हणजे समेशन fi(xi). इट इज कॉल्ड एज समेशन fi(xi). सम fi(xi). दिस इज साइन फॉर सम. म्हणजे त्या fi आणि xi यांचा जो गुणाकार या ठिकाणी आपण तिसऱ्या कॉलम मध्ये मांडलेला आहे, यांची जी बेरीज आहे ती बेरीज दर्शवण्यासाठी समेशन fi(xi) आपण केली. मग ही जी ऍडिशन आहे या सर्वांची ऍडिशन ती आलेली आहे 84. या सगळ्यांची बेरीज केलेली आहे ती 84 आली. आता या बेरजेवरून म्हणजे आपल्याकडे एकूण 30 स्कोअर्स होते, त्या सर्वांची बेरीज आलेली आहे 84 आणि एकूण स्कोअर आहे 30. म्हणजे 84 संख्यांची बेरीज 30 संख्यांची बेरीज 84 आलेली आहे. म्हणजे अशा 30 संख्यांचं ऍव्हरेज किंवा मीन किंवा अरिथमेटिक मीन काढण्यासाठी आपल्याला या बेरजेला एकूण स्कोअर जे आहे ते 30 याने डिवाइड करावं लागेल. म्हणून या ठिकाणी एक नवीन फॉर्म्युला आपण मीनचा म्हणणार आहोत. मीन इट इज डिनोटेड बाय एक्स बार. मीन किंवा अरिथमेटिक मीन जो आहे तो एक्स बारने दर्शवला जातो आणि त्याचा फॉर्म्युला आहे समेशन fi(xi). म्हणजे सर्वच स्कोअरची ऍडिशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर्स, दॅट मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी n. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. समेशन fi(xi) डिवाइडेड बाय n. नाउ समेशन fi(xi) इज 84. therefore 84 अपॉन व्हॅल्यू ऑफ n इट इज 30. 84 अपॉन 30. आणि जेव्हा आपण 84 ला 30 ने डिवाइड करू त्यावेळी आपलं जे आन्सर आहे ते असणार आहे 2.8. दॅट मीन्स द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय इच स्टुडंट इट इज 2.8. म्हणजे सरासरी प्रत्येक विद्यार्थ्याने 2.8 इतकी रोपे लावलेली आहेत. असा स्टॅटिस्टिकल जे ॲनालिसिस आपण केलेला आहे, मीन शोधलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपांची संख्या या ठिकाणी मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टेबल हा ऑलरेडी दिलेला होता. असाच एक एक्झाम्पल आपण टेबल दिलेला असेल त्यावरून आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ते आपण सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये करणार आहोत. सेकंड एक्झाम्पल, द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी used in units by 25 families of Eklahra village in the month of May. Complete the following table and answer the following questions. आता या टेबल मध्ये आपल्याला एकलहरा या गावातील 25 कुटुंबांनी मे या महिन्यात वापरलेली जी वीज आहे ती एककामध्ये आपल्याला दिलेली आहे. आता या ठिकाणी पहा, फर्स्ट कॉलम इलेक्ट्रिसिटी यूज इट इज डिनोटेड बाय एक्स युनिट्स मध्ये ते आपल्याला दिलेले आहेत. हा आपले स्कोर्स असणार आहे. देन नंबर ऑफ फॅमिलीज, किती कुटुंब आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिले. इट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय fi. आणि आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण यांची जी सम आहे ती सम शोधण्यासाठी fi आणि xi यांचा प्रॉडक्ट या ठिकाणी घेत आहोत. 30 युनिट वीज वापरलेली कुटुंब आहेत 7. 45 युनिट वीज वापरलेली कुटुंब आहेत 2. 60 युनिट वीज वापरली आहे अशा कुटुंबांची संख्या आहे 8. 75 युनिट वीज वापरणारी कुटुंब आहेत 5. तर 90 युनिट वीज वापरणारी कुटुंब आहेत 3. मग एकूण कुटुंब किती आहे तर 25. मग जर आपण याची ऍडिशन केली तर ती 25 यायला हवी. 7 प्लस 2 9, 9 प्लस 8 17, 17 प्लस 5 22, 22 प्लस 3 25. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ families, that means total frequency, it is denoted by capital N, it is 25. आता 25 कुटुंबांनी वापरलेली जी वीज आहे त्या विजेचे आकडे 25 वेगवेगळे आकडे आपल्या समोर असतील. त्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये, त्याला सांख्यिकीय माहिती असं म्हणतात, त्या माहितीमध्ये 30 हा आकडा 7 वेळा आला असेल, कारण 7 कुटुंबांनी 30 युनिट वीज वापरलेली आहे. मग 30 ची बेरीज करता आपण ज्यावेळेस ऍव्हरेज शोधणार आहोत त्यावेळेस 30 ची बेरीज 7 वेळा आपल्याला करावी लागेल. म्हणून या ठिकाणी 30 ची 7 वेळा बेरीज करण्याऐवजी आपण 30 into 7 करणार आहोत. 30 into 7 it is 210. Similarly 45 into 2 it is 90. 60 into 8 it is 480. 75 into 5 it is 375 and 90 into 3 is 270. मग ही सगळी यांची स्वतंत्रपणे केलेली आपण बेरीज आहे, परंतु आपल्याला 25 ही जे अंक आहेत आपल्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये त्यांची एकूण सम आपल्याला पाहिजे. म्हणजे तर या सर्व बेरजांची पुन्हा आपल्याला बेरीज करावी आणि ती जी टोटल आहे ती टोटल असणार आहे
1425 ही ती बेरीज असणार आहे. आता ही सारणी आपण कंप्लीट केलेली आहे. यावर आधारित आपल्याला 4 क्वेश्चन विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, जर आपल्याला टेबल व्यवस्थितपणे वाचता आला, त्याचं रीडिंग करता आलं की आपल्याला क्वेश्चन अतिशय सोपे होते. हाऊ मेनी फॅमिलीज युज्ड 45 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी? किती कुटुंबांनी 45 एकक किंवा युनिट वीज वापरलेली आहे? तर 45 युनिट वीज वापरणारी कुटुंब संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते आहे 2. दॅट मीन्स आवर आन्सर इज ट्रू फॅमिली. त्यानंतर स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. ज्याची फ्रिक्वेन्सी 5 आहे असा स्कोर कोणता आहे? इथे फ्रिक्वेन्सी 5 दिसते आहे आणि हा कोणाची फ्रिक्वेन्सी आहे, कोणत्या स्कोरची आहे? 75 ची आहे. म्हणजे याचा आन्सर असणार आहे 75. म्हणजे हे आपले स्कोर्स आहेत, ही आपली फ्रिक्वेन्सी आहे. स्कोरला आपण एक्स आय ने, तर फ्रिक्वेन्सीला आपण एफ आय ने डिनोट करणार आहोत. फाइंड एन एन समेशन एफ आय एक्स. इट इज ऑलरेडी फाउंड. n is equal to 25 and summation fi xi is equal to 1425. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्वेश्चन जो आहे तो आहे फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय इच फॅमिली. म्हणजे प्रत्येक कुटुंबाने वापरलेली जी वीज आहे त्या विजेचा मीन, अरिथमेटिक मीन म्हणजे ॲव्हरेज आपल्याला शोधायचं आहे, ज्याला मराठीमध्ये अंकगणितीय सरासरी किंवा अंकगणितीय मध्य असं आपण म्हणतो. आपला जो फॉर्म्युला आहे, जो आधीच्या एक्झाम्पलमध्ये वापरलेला आहे, तो आहे समेशन मीन इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. या ठिकाणी तुम्ही मीन इन ब्रॅकेट एक्स बार असे म्हणू शकता. समेशन एफ आय एक्स आय म्हणजे त्या टोटल सर्व स्कोरची ॲडिशन जी इथे दिलेली आहे आपल्याला 1425 अँड टोटल फ्रिक्वेन्सी इज 25. जेव्हा आपण 25 ना 1425 ला डिवाइड करू, त्याचा आन्सर असणार आहे 27. दॅट मीन्स मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय each family it is 57 units. म्हणजे प्रत्येक कुटुंबाने सरासरी 57 युनिट वीज किंवा विजेचा वापर केलेला आहे असं आपल्याला या अनालिसिस वरून समजतं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 4th एक्झाम्पल मी डायरेक्ट घेणार आहे. 3rd एक्झाम्पल तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी ठेवतो आहे. 4th एक्झाम्पल मध्ये आपल्याला टेबलही तयार करायचा आहे आणि ॲव्हरेजही शोधायचं आहे. आपल्याकडे स्टॅटिस्टिकल डेटा, जे मगाशी मी शब्द वापरतोय सांख्यिकीय माहिती, ती रॉ डेटा जो आहे तो रॉ डेटा, कच्ची सांख्यिक सामग्री ती आपल्या समोर दिलेली आहे. त्यावरून आपल्याला टेबल तयार करायचं आहे आणि टेबल तयार करून आपण त्याची मीन किंवा अंकगणितीय सरासरी शोधणार आहोत. 4th एक्झाम्पल आहे, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट्स सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर इन द लास्ट 20 years ॲट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. म्हणजे नंदपूर या ठिकाणी, या गावातील मॉडेल हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांनी दरवर्षी विज्ञान आणि गणिताचे जे प्रोजेक्ट्स आहेत, उपकरण आहेत स्टेट लेवलला, ते किती त्यांनी त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत, त्यांची संख्या 20 वर्षांची संख्या आपल्याला दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर द फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ द डेटा. मग या ठिकाणी हा जो डेटा आहे तो प्रत्येक वर्षीचा आहे. पहिल्या वर्षी 2 प्रोजेक्ट सबमिट केले गेले होते, दुसऱ्या वर्षी 3, त्यानंतर 4. या रीतीने आपल्याकडे 20 अंक आहेत. 2 3 4 1 2 3 1 5 4 2 3 1 3 5 4 3 2 2 3 2. हा जो डेटा आपल्याला दिसतो आहे याला म्हटलं तर रॉ डेटा किंवा कच्ची सांख्यिक सामग्री. तिच्यावरती आपण तिची मांडणी व्यवस्थित करणार आहोत सारणी स्वरूपामध्ये. याला म्हटलं तर सांख्यिक सामग्री, कच्ची सांख्यिक सामग्री किंवा सांख्यिकीय माहिती असाही शब्द वापरला जातो, किंवा त्याला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, स्टॅटिस्टिकल डेटा असं म्हटलं जातं. आता यामध्ये हे जे दिलेले अंक आहेत ते अंक म्हणजे त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षी सादर केलेले जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टची संख्या आहे. मग या ठिकाणी आपण पहिला जो कॉलम आहे तो कॉलम करणार आहोत नंबर ऑफ प्रोजेक्ट्स. या ठिकाणी आपण एक सारणी या ठिकाणी मी इकडे घेतली आहे. इथे पहिला जो कॉलम असणार आहे तो कॉलम असणार आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आणि तो आपण स्कोर्स असल्यामुळे एक्स आणि डिनोट करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो आहे टॅलीमार्क. मी सांगतो टॅलीमार्क पुढे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. तिसरा जो कॉलम आहे तो कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. त्यानंतर चौथा जो कॉलम आहे तो आपल्याला मीन शोधण्यासाठी लागणार आहे एफ आय इंटू एक्स आय.
आता नंबर ऑफ प्रोजेक्ट जे आहेत ते किती घ्यायचे, तर या ठिकाणी आपण पहा सगळ्यात स्मॉलेस्ट असलेला स्कोर आहे 1 आणि बिगेस्ट असलेला स्कोर आहे 5. म्हणून या ठिकाणी आपण 1 पासून 5 पर्यंत स्कोर या ठिकाणी घेऊन 1 2 3 4 5. आता पहा टॅली मार्कला मराठीमध्ये म्हटलं तर ताळ्याच्या खुणा. आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. मग या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये 1 हा किती वेळा आलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी टॅली मार्कच्या खुणा करायच्या आहेत, ताळ्याच्या खुणा करून मग त्याची फ्रिक्वेन्सी आपण शोधणार आहोत. हा डेटा थोडा छोटा असल्यामुळे आपल्याला लगेच कळेल की 1 हा किती वेळा या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये आलेला आहे. 1 2 आणि 3 टाइम्स 1 ऑफर्स इन स्टॅटिस्टिकल डेटा. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे 1 ची 3 असणार आहे. 3 वेळा तो आलेला आहे वारंवारता. परंतु आपल्याला टॅली मार्क म्हणजे ताळ्याच्या खुणा, मोठा जर स्टॅटिस्टिकल डेटा असेल तर ताळ्याच्या खुणा आपल्याला करणं आवश्यक आहे, याही ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला आपला हा जो 2 आहे तो 2 स्कोर या ठिकाणी आपण याचा टॅली मार्क या ठिकाणी करणार आहोत, फ्रिक्वेन्सी शोधायची. म्हणून हा 2 जो आहे तो 2 या ठिकाणी मी कट करतो आणि 2 च्या समोर एक टॅली मार्क देऊन टाकतो की टॅली मार्क 2 च्या समोर आले. सेम आपल्याला 3 हा या ठिकाणी कट करतो आणि 3 समोर मग या ठिकाणी मी टॅली मार्क करणार आहे. या ठिकाणी 3 कट केला आणि या ठिकाणी मी 3 समोर एक टॅली मार्क देऊन टाकतो. त्यानंतर 4 या ठिकाणी दिसतोय तो 4 आपण या ठिकाणी कट करूयात. हा कट का करायचा की एखादा जो स्कोर आहे तो नजर चुकीने दोनदा आपल्याकडून टॅली मार्क त्याची होऊ नये. तसं झालं तर फ्रिक्वेन्सी आपली चुकेल आणि फ्रिक्वेन्सी चुकल्यामुळे आपला जो अरिथमेटिक मीन जो आहे तोही चुकणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण काळजीपूर्वक या ठिकाणी कट करत आहोत. 4 कट करूयात आणि 4 समोर मग आपल्याला एक टॅली मार्क या ठिकाणी करता येईल. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 1 जो आहे तो 1 या ठिकाणी आपण 1 वरती क्रॉस लाईन करूयात आणि मग 1 क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपण या 1 च्या समोर टॅली मार्क या कॉलम मध्ये 1 टॅली मार्क. नेक्स्ट नंबर आहे 2. हा 2 या ठिकाणी आपण कट करूयात आणि इकडे पुन्हा 2 समोर सेकंड टॅली मार्क आता या समोर इथे आपली येणार आहे. आता मी ही प्रोसेस रिपीट करत नाही. मी सर्व टॅली मार्क जे आहेत ते टॅली मार्क या ठिकाणी करून घेतो. हे तुम्ही घरी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, टॅली मार्क केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल पहा की 4 टॅली मार्क झाल्यानंतर म्हणजे या ठिकाणी पहा आपण एक तर टॅली मार्कचा अर्थ आधी समजावून घेऊया. या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये 1 हा 3 टाइम्स ऑफर झालेला आहे. या ठिकाणी मग 2 किती वेळा आला या ठिकाणी आपण चेक करूयात. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून याच्या समोर आपल्या 6 टॅली मार्क्स आहेत. परंतु इथे थोडंसं वेगळं आपल्याला या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की 4 टॅली मार्क झाल्यानंतर 5वी टॅली मार्क जी आहे ती 4 टॅली मार्क वरती क्रॉस करायची आहे. म्हणजे आपल्याला काउंटिंगला सोपं होतं. दिस इज अ बंच ऑफ 5 टॅली मार्क्स. हा 5 ताळ्याच्या खुणांचा एक बंच तयार होतो, ग्रुप तयार होतो. याही ठिकाणी इथे पहा 3 हा 6 वेळा या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये आलेला आहे. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून या ठिकाणी 5 चा एक बंच आणि एक स्वतंत्र अशी एक ताळ्याची खूण या ठिकाणी दिसते, टॅली मार्क दिसते. 4 occurs in the statistical data 3 times, 5 occurs 2 times in the statistical data. मग ह्या ताळ्याच्या खुणा काउंटिंग करून त्यांची संख्या फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला मांडायचा आहे. या ठिकाणी 3 असणार आहेत. देर आर 3 टॅली मार्क्स. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ स्कोर 1 इज 3. फ्रिक्वेन्सी ऑफ स्कोर 2 इट इज 6 बिकॉज देर आर 6 टॅली मार्क्स. या ठिकाणी 6 टॅली मार्क्स आहेत. 3 च्या समोर सुद्धा 6 टॅली मार्क्स असल्यामुळे 3 ची वारंवारता सुद्धा 6 आहे. 4 ची वारंवारता या ठिकाणी 3 ताळ्याच्या खुणा असल्यामुळे या ठिकाणी 3 असणार आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ 5 इट इज 2 बिकॉज देर आर 2 टॅली मार्क्स. आता हे सगळे जे अंक आहेत हे अंक एकूण किती आहेत तर या ठिकाणी 20 इयरचा हा डेटा आहे. म्हणजे एकूण 20 नंबर आपल्याकडे आहेत. मग या सगळ्या ताळ्यांच्या खुणा ज्या आहेत त्या एकूण 20 असणार आहेत. मग त्याच संख्या या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत. मग ह्या सगळ्यांची ऍडिशन जी आहे ती 20 येते का आपण चेक करून घ्या. त्याला आपण टोटल फ्रिक्वेन्सी यांना असं म्हणणार आहोत. 3 + 6 9, 9 + 6 15, 15 + 3 18, 18 + 2 20. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 20. आता याचा आपल्याला ऍव्हरेज काढायचं असेल तर आपण 7वीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर गेलो तर सर्व अंकांची बेरीज मांडायची आणि त्याला 20 ने डिवाइड करावं लागेल. 2 + 3 + 4 + 1 + 2 + 3 + 1 + 5 असं आपल्याला खूप मोठं मांडावं लागेल. त्याऐवजी आपण ही मेथड विकसित केलेली आहे.
1 हा 3 टाइम्स आलेला आहे, मग 1 + 1 + 1 तो 3 असणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 आणि 3 यांचा प्रोडक्ट या ठिकाणी घेणार आहोत. 1 × 3 तो FIXI हा जो प्रोडक्टचा कॉलम आहे त्यामध्ये घेतो. 3 × 1 दॅट मीन्स 3. 2 हा 6 टाइम्स आलेला आहे. 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 असं आपण 6 टाइम्स करणार. ते एवढं मोठं मांडण्याऐवजी 2 × 6 आपण जर केलं आणि तो जर प्रोडक्ट घेतला तर 12 आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. 3 × 6 that is 18, 4 × 3 that is 12 and 5 × 2 it is 10. आता या सर्वांची ऍडिशन म्हणजे या 20 स्कोअरची सम असणार आहे आणि इट इज डिनोटेड बाय सम FIXI हे ते साइन असणार आहे. आणि या सर्वांची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन असणार आहे 55. या ठिकाणी तुम्ही ऍडिशन करून पाहू शकता ती 55 आहे. आता या सगळ्या स्टॅटिस्टिकल डेटाचा आपल्याला अरिथमेटिक मीन शोधायचा आहे. फॉर्म्युला फॉर मीन इज इक्वल टू मीन x बार इज इक्वल टू समेशन FIXI upon n. Total sum of all 20 scores, that means summation FIXI, it is 55. Therefore 55 upon total number of scores is 20. If we divide 55 by 20, the simplified answer is 2.75. That means number of projects submitted by students in every year or each year, it is 2.75. म्हणजे प्रतिवर्षी त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी 2.75 इतकी जे प्रोजेक्ट्स आहेत, प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन मध्ये सबमिट केलेले आहे. ते आपला आन्सर असणार आहे. दॅट मीन्स मीन ऑफ द डेटा इट इज 2.75. अतिशय सोपं हा एक पार्ट आहे अरिथमेटिक मीनवर आधारित. विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते 3 नंबरच्या एक्झाम्पलमध्येही तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे, रॉ स्टॅटिस्टिकल डेटा याप्रमाणे दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला असे एक टेबल तयार करावं लागणार आहे आणि टेबल तयार करून मग मीन जो आहे मीन शोधायचा आहे. तुम्ही नक्की ते उदाहरण घरी सोडवा, सराव करा. तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कॉमेंट करा. तुमच्या अडचणी दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापूर्वीचे या चॅनलवरती अपलोड झालेले सर्व व्हिडिओज आणि यानंतर या चॅनलवरती अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला कायम वेळोवेळी मिळत राहतील. त्या दृष्टीने तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या.